नमस्कार गुरुभक्तांनो. श्री गुरुचरित्र कथासारमधील अध्याय 30 ऐकल्याने व वाचल्याने पतीविषयी वाटणारी चिंता दूर होते, पतीचा सहवास लाभतो. संसारातील चिंता, काळजी, विरह, अस्वस्थता दूर करणारा, आनंद, सुख, शांती निर्माण करणारा, प्रेम वाढवणारा हा अध्याय म्हणजे कौटुंबिक सुख मिळवून देणारा आहे. तर ऐका विप्रभारियेचा शोक, साधूचा उपदेश. श्री गणेशाय नमः. नामधारकाने सिद्धाला श्री गुरूंनी पुढे कोणती लीला दाखविली असे विचारले असता तो म्हणाला, श्री गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराज गाणगापुरात राहत असताना त्यांची सर्वदूर कीर्ती झाली. त्यांच्या दर्शनास येणाऱ्या भक्तांच्या इष्ट इच्छा पूर्ण होत असत. आधी व्याधींनी गांजलेले लोक श्रीगुरूंनी सांगितलेल्या उपायांनी बरे होत असत. अशा प्रकारे श्रीगुरूंच्या कृपाप्रसादाने अनेकांचे कल्याण झाले. त्या काळात उत्तर देशातील माहूर गावात एक श्रीमंत ब्राह्मण राहत असे. त्याचे नाव गोपीनाथ. तो व त्याची पत्नी दत्तात्रेयांची उपासना करीत. या दाम्पत्याची मुले जगत नव्हती, म्हणून ती दोघे खूप दुःखी असत. पुढे दत्तकृपेने एक मुलगा झाला. त्याचे नाव दत्त असे ठेवण्यात आले. गोपीनाथ व त्याच्या पत्नीने त्याला लाडाकोडात वाढविले. 5व्या वर्षी त्याची मुंज केली. 12व्या वर्षी त्याचा विवाह केला. दत्त व त्याची पत्नी एकाच वयाची होती. ती दोघे सुंदर व सुलक्षणी होती. दोघांचे एकमेकांवर अतिशय प्रेम होते. सर्व काही सुखात आनंदात चालले होते. पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते. 16 वर्षांच्या दत्ताला क्षयासारखा दुर्धर रोग जडला. त्याला अन्नपाणी रुचेना. एकसारखा ताप येऊ लागला. अशक्तपणाने तो अंथरुणाला खिळला. अनेक औषधोपचार केले, पण उपयोग झाला नाही. त्यावेळी त्याच्या पत्नीने त्याची खूप सेवा केली. पती भोजन करीत नाही म्हणून तीही अन्नोदक घेत नसे. तिचे सासू सासरे, भाऊबंद सर्वजण तिची समजूत काढायचे, पण ती कोणाचेही ऐकत नसे. तिने शृंगार टाकला आणि अहोरात्र पतीची शुश्रूषा करू लागली. दत्ताला बरे वाटावे म्हणून त्याच्या मातापित्याने, पत्नीने अनेक दैवी उपाय केले. जप, होम हवन, ब्राह्मण भोजन, नवस, व्रताचरण असे सर्व काही केले. तेही व्यर्थ ठरले. व्याधी बळावतच गेली. शेवटी वैद्यांनीच हात टेकले. हा मुलगा वाचणार नाही असे स्पष्ट सांगितले. दत्तकृपेने झालेल्या आपल्या एकुलत्या एक पुत्राला अल्पायुषी मरण येणार म्हणून त्याचे मातापिता हवालदिल झाले. त्याची पत्नी रडू लागली. सर्वांनी दत्तात्रेयांचा धावा केला. त्यावेळी मातापित्रांना दुःख करताना पाहून दत्ताने त्यांचे सांत्वन केले. तो म्हणाला, आई बाबा, तुम्ही शोक करू नका. माझे भोग संपत आले आहेत. आपला जेवढा ऋणानुबंध होत आहे तेवढाच काळ मी तुमचा पुत्र म्हणून जन्मलो. आता निरोप देण्याची वेळ आली आहे. मला तुमची सेवा करायची होती, पण ती इच्छा राहूनच गेली. ते ऐकून दोघांनाही भडभडून आले. पुत्राला कवटाळून ती दोघे ओक्साबोक्शी रडू लागली. तो पत्नीला म्हणाला, प्रिये, तू माझ्यासाठी खूप कष्ट सोसलेस, पण ते सर्व व्यर्थ ठरले. मी तुझा पूर्वजन्मीचा वैरीच होतो जणू. तुला जराही सुख दिले नाही. माझ्याशी लग्न करून तू दैवहीन झालीस. आता तुझे सौभाग्यही राहणार नाही, म्हणून तू माहेरी जा. हे ऐकून तिला मूर्छाच आली. सावध झाल्यावर ती पतीला म्हणाली, तुमच्या वाचून जगण्याची मी कल्पनाच करू शकत नाही. मी तुमच्याबरोबरच येईन.
तिने दुःखाने रडणाऱ्या सासू सासऱ्यांना धीर दिला व म्हणाली, चिंता करू नका, अजूनही आशेचा किरण दिसतो आहे. मी गाणगापूरच्या नृसिंह सरस्वती स्वामींचे महात्म्य ऐकले आहे. आम्हा दोघांना तेथे पाठवा. त्यांच्या दर्शनाने माझ्या पतीला नक्की बरे वाटेल. साधूंच्या कृपादृष्टीने अनेकांना जीवदान मिळाल्याच्या चमत्कारिक घटना भारतवर्षात घडलेल्या आहेत. म्हणून गोपीनाथ व त्याच्या पत्नीने आपल्या सुनेला गाणगापुरात जाण्याची अनुमती दिली. त्यांना वंदन करून ती पतिव्रता आपल्या आजारी नवऱ्याला डोलीत बसवून महत्प्रयासाने गाणगापुरास आली. तेथे एका धर्मशाळेत उतरली. तिने गावकऱ्यांकडे श्रीगुरूंची चौकशी केली. तेव्हा ते स्नानासाठी संगमावर गेल्याचे कळले. पतीला सांगून संगमावर जावे असा विचार करून ती बिऱ्हाडी आली. तो काय, तिचा पती केव्हाच गतप्राण झाला होता. प्रवासाची दगदग त्याला सहन झाली नव्हती. पतीचा निष्प्राण देह पाहून तिच्या डोळ्यांसमोर अंधार पसरला. ती हंबरडा फोडून आक्रोश करू लागली. जमिनीवर गडबडाल लोळू लागली. उरात सुरी भोसकून जीव द्यायला उद्युक्त झाली. पण लोकांनी धावत येऊन तिला आवरले. बाया बापुड्या तिचे सांत्वन करू लागल्या, पण काही केल्या तिचा शोक थांबेना. देवा, हे तू काय केलेस? मी किती आशेने येथे आले होते, पण तू मला निराश केलेस. आता मी काय करू? सासू सासऱ्यांना काय सांगू? सौभाग्य प्राप्तीसाठी मी किती व्रते आचरली, मंगळागौर पूजली, पण सर्व व्यर्थ झाले. गौरी माझ्यावर रुसली. चोरांनी माझे मंगळसूत्र लुटले. कोठे गेले माझे पुण्य? पती माझा प्राण होता, तोच राहिला नाही. आता जगून काय करू? हे प्राणनाथा, मी पापिनी आहे. येथे आणून मी तुम्हाला मृत्युमुखी लोटले. तुमच्या विरहाने तुमचे मातापिता प्राणत्याग करतील. अशा प्रकारे मी 3 हत्यांना कारणीभूत ठरेन. लोक माझी निंदा करतील, मला अपवित्र म्हणतील. ती असह्य होऊन रडत होती. तिची केविलवाणी अवस्था पाहून लोकांनाही रडू येत होते. तेवढ्यात त्या ठिकाणी जटा, भस्म, त्रिशूलधारी असा एक साधू आला. तो तिला समजावीत म्हणाला, मुली, नियतीने जो ललाटलेख लिहिला आहे त्याप्रमाणे सर्व घडत असते. तू कितीही शोक केलास तरी तुझा पती जिवंत होणार नाही. येथे जन्मलेल्या प्रत्येकाला मरण आहे. पक्ष्यांनी काही काळ एका झाडावर गोळा व्हावे आणि मग चहूकडे पांगावे, तसाच हा संसार आहे. येथे कोणाकोणाच्या जाण्याचे दुःख करावे. सर्व प्राणी कर्माच्या अधीन आहेत. प्रत्येक जीव आपापल्या प्रारब्ध कर्मानुसार जन्मतो, सुख दुःख भोगतो आणि मरतो. आपले पूर्वकर्म भोगल्याशिवाय कोणाचीही सुटका होत नाही. ही सर्व सृष्टी मायेने व्यापलेली आहे. जन्मल्याबरोबर नातीगोती जोडली जातात, संबंध निर्माण होतात. मृत्यूने त्यावर पडदा पडतो. जाणाऱ्याशी जशी भावनिकता जोडली गेलेली असते त्या प्रमाणात मागचा दुःख भोग करतो. हा संसार स्वप्नासारखा आहे, सतत भ्रमित करणारा आहे, चंचल आहे. प्रत्येक गोष्ट काळाच्या ओघात विनाश पावते. कोणी अल्पायुषी मरतो, कोणी दीर्घायुषी ठरतो. काळ देवादिकांनाही सोडत नाही. मनुष्याची काय कथा? तुझे अनेक जन्म झाले, तेव्हाही तू कोणाची तरी पत्नी होतीस. त्या जन्मातल्या पतींची आठवण काढून तू आज रडतेस काय? नाही ना? मग आताही रडू नकोस. पंचमहाभूतांच्या संघाताने बनलेला हा देह म्हणजे मलमूत्राचे आगर. त्यातून प्राण गेला की दुर्गंधीने भरलेले जड द्रव्य. त्याचा कसला मोह धरतेस? तू कोण आहेस? कोठून आलीस? तुझे वास्तविक रूप कसे आहे?
त्याचा नीट विचार कर. येथे आपले हित आपणच साधायचे आहे. त्याशिवाय या भवसागरातून सुटका होणार नाही. ते ऐकून तिचा शोक काहीसा कमी झाला. साधूला वंदन करून ती म्हणाली, महाराज, माझा उद्धार करा. या भवसागरातून तरुण जाण्यासाठी मला मार्ग दाखवा. तुम्ही सांगाल तसेच मी करेन. आपल्याला अध्याय आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऐका पुढील अध्याय. दत्तगुरूंच्या कृपेने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होत. श्री गुरुदेव दत्त.